केवळ पुरस्कार देऊन कौतुक करण्यापेक्षा तुम्ही या, आमची संस्था कार्य बघा, आमच्या मुलांना भेटा, त्यांच्या निरागस डोळ्यात शिकण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द बघा. संस्थेच्या कामात प्रत्यक्ष छोटा सहभाग दाखवून, आपल्या मुलांचा वाढदिवस आमच्या मुलांबरोबर साजरा करून, कधी फुल ना फुलाची पाकळी म्हणून छोटीशी देणगी देऊन किंवा एखाद्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी घेऊन कोणत्याही रूपात तुम्ही आपला सहभाग दाखवू शकता. इच्छा मात्र प्रबळ हवी. आणि असं झालं तरच अपंग पुनर्वसनाचं काम खऱ्या अर्थानं पूर्ण झाल्याचं समाधान मला मिळेल. नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर नसीमा दीदी यांच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 28. उचगावच्या बांधकामासाठी केंद्र शासनाकडे मागितलेलं अनुदान मिळालंच नाही. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर विश्वस्त निधीकडे बरेच महिने प्रयत्न करीत होतो. यश येत नव्हतं. पण एक दिवस अभिजित गारेंनी सांगितलं की कोल्हापूर येथील त्याच्या वडिलांचे स्नेही श्री तारळेकर आम्हाला या कामी मदत करतील. परत एक अर्ज करून एक प्रत त्यांच्याकडे द्यावी. त्याप्रमाणे करताच त्या ट्रस्टचे चेअरमन श्री डहाणूकर आणि इतर ट्रस्टी कोल्हापूरला आले. कदमवाडीचं प्रशिक्षण केंद्र त्यांनी पाहिलं. तिथे बागेत उमललेला गुलाब त्यांना देताच ते खूप आनंदले. उचगावला बांधकामाची गती पैशांअभावी कमी झालेली डोळ्यांनी पाहिली आणि मुंबईला परतताच 15 लाख रुपये मंजुरीचं पत्र मंत्रालयात पाठवून पुढील कागदपत्र मंत्रालयात जाऊन हलवण्यासाठी आम्हाला निरोप पाठवला. श्री तारळेकर यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानले. नागपूरच्या ताजबाबाला मी वसतिगृह व महेंद्रसाठी नवस बोलले होते. मुंबईच्या हाजी अली दर्ग्यावरही जाऊन आले होते. शेवटी गणपती मंदिराच्या माध्यमातून डहाणूकरांच्या रूपानं देव आमच्या मदतीला धावला होता. मी त्वरित मंत्रालयात गेले. 2 मंत्र्यांच्या सहीची संमतीची गरज होती. कॅबिनेट मंत्री जागेवर होते, राज्यमंत्री घरी होते. पण आधी कॅबिनेट मंत्र्यांना भेटले. त्यांनी राज्यमंत्र्यांकडून फाईल येताच मी मंजूर करीन म्हणून सांगितलं. राज्यमंत्री श्री प्रभाकर राणे यांच्या खासगी सचिवाकडून त्यांची दुसऱ्या दिवसाची बंगल्यावरील भेटीची वेळ घेतली. दुसऱ्या दिवशी अगदी वेळेत ते सर्वप्रथम मलाच भेटले. आमचं कार्य फोटोंच्या व अहवालाच्या स्वरूपात बघून खुश झाले. असंच कार्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातही करा, मी मदत करीन, शासन जागा देईल असं म्हणाले. मी होकार दिला. त्याच दिवशी फाईलवर मंजुरी देईन असं आश्वासन त्यांनी दिलं आणि ते पाळलंही. 8 दिवसात मंत्रालयाचं मंजुरीचं पत्र पोस्टानं कोल्हापूरला मिळताच मी परत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात चेक ताब्यात घेणं, बँकेत खातं उघडणं या कामासाठी गेले. रेल्वेचं रिझर्वेशन मिळालं नाही म्हणून लक्झरी बसनं गेले. दुर्दैव म्हणजे बस ब्रेकडाऊन झाल्यानं उशिरा पोहोचली. फोनवर भेटीची वेळ 11 वाजताची ठरवली होती. जेमतेम आंघोळ करून ट्रस्टच्या कार्यालयात 11च्या आधी पोहोचलो. तिथे साहेब नव्हते. लक्झरी बसमधील एअर कंडिशनमुळे आणि रात्रभर बसल्यानं खूप त्रास झाला होता. त्यात सकाळी 11 पासून संध्याकाळी 5 पर्यंत त्या कार्यालयात थांबूनही साहेबांची भेट झाली नाही. व्हीलचेअरवर बसवत नव्हतं. तेथील शिपायानं माझी स्थिती बघून आम्हाला वेटिंग रूम उघडून दिली. आज छान गुबगुबीत एक मोठा सोफा व 2 लहान सोफे होते. मी, विश्रांती आणि सोबत आलेला भाचा सर्वच थकलो होतो. मी सरळ मोठ्या सोफ्यावर आडवी झाले. त्या दोघांनी स्वतःला लहान सोफ्यात झोपून दिलं. दार आडवं करून आम्ही चक्क गाढ झोपलो. नाश्ता नाही, जेवण नाही. शिपायानं नंतर सांगितलं की तो चहा घेऊन आला होता. आम्ही सर्वच झोपल्यानं तो परत गेला. आम्ही उठल्याची चाहूल लागताच प्रसाद आणि ताक त्यानं आम्हाला आणून दिलं. त्याच्या त्या प्रेमळ स्वभावानं खूप दिलासा मिळाला. पण संध्याकाळी 5 वाजता साहेबांनी फोर्टच्या त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं आहे असा निरोप मिळाल्यावर मात्र मी हिरमुसले. टॅक्सी करून फोर्टमध्ये पोहोचलो तर कागदपत्र ऑफिसमध्ये असल्यानं परत दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसमध्ये लवकर जाणं आवश्यक होतं. दुसऱ्या दिवशी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कोल्हापूरला परतलो. चेक बँकेतील खातं उघडल्यावर ते देणार होते. पण देणगीदार व कर्जदारांना हाती पैसा येत आहे, काम चालू ठेवा हे पटवण्यासाठी तयार असलेल्या चेकची झेरॉक्स व पत्राची कॉपी घेऊन मी कोल्हापूरला परतले. सिद्धिविनायक ट्रस्टनं दिलेले पैसे बँकेत जमा झाले
आणि 15 लाखांपैकी कुठं किती गुंतवायचे, किती कोणाला देणगी द्यायची यासंबंधी निरोप, फोन आले. बांधकामासाठी मिळालेला पैसा असा दुसऱ्या कामासाठी कसा वापरता येणार होता? मी खूप काळजीत पडले. पण पी.डी. देशपांडे यांनी शांतपणे मला पत्र लिहून दिलं. ज्या कामासाठी पैसा मिळाला आहे तो अटीनुसार त्याच कामासाठी वापरला जाईल. नियमबाह्य वर्तणूक आम्ही करणार नाही याची खात्री ठेवावी. पत्राची प्रत चेअरमन साहेबांना पाठवून दिली. त्यानंतर पुन्हा निरोप अथवा फोन आला नाही. बांधकामानं वेग घेतला. बांधकाम पूर्ण झाल्यावर आतील बाथरूम, संडास कसे असावे त्याचं प्रत्यक्षिक मी ज्या खोलीमध्ये देखरेखीसाठी व ट्रेनिंग देण्यासाठी राहणार होते त्या खोलीत करायचं ठरलं. आमच्या गरजा व सब कॉन्ट्रॅक्टरना सांगूनही समजत नव्हत्या. नळाची उंची, त्याची जागा, कमोडचं भांड, त्याला लागून आम्हाला उठण्या बसण्यासाठी लागणारे पाईप्स, अनेक वार तोडफोड करावी लागली. एवढं करूनही बाथरूमची जमीन किंचित खाली ठेवून हलकासा स्लोप दिला असता तर बरं झालं असतं, हे खूप उशिरा लक्षात आलं. प्लंबिंगचं काम अतिशय हळू झालं आणि मनाला समाधान होईल असंही झालं नाही. गरम व थंड पाण्याचं नळ ओळखता येईल अशी साधी सोयही करून दिली नाही. विजेची बटणं, स्विचबोर्ड्स सर्व आम्हाला हव्या असलेल्या कमी उंचीवर बसवून घेतलं. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी मिनी बस मिळवण्यासाठी आम्ही श्री एस.एम. शिरोडकर काका यांच्या सहाय्यानं आयुर्विमा महामंडळाकडे अर्ज केला होता. मुंबईच्या मुख्य कार्यालयात माझ्या फेऱ्या चालू होत्या. तिसऱ्या फेरीच्या वेळी पल्स पोलिओ मोहिमेसाठी त्यांनी निधी दिल्यामुळे ते आम्हाला त्यावर्षी बस देऊ शकणार नाहीत असं उत्तर मिळालं. खूप निराशा झाली. पोलिओ झालेल्यांच्या शिक्षणापेक्षा पोलिओ होऊच न देणं जास्त महत्वाचं आहे. आपल्याच कार्याला त्यांनी अप्रत्यक्षपणे हातभार लावला आहे यात समाधान मानून घेतलं. रजनी, पी.डी. यांना मी विनंती केली की मुंबईत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक कुलपाची किल्ली आहे. आपण प्रयत्न करायला हवा. मदतीला देसाई काका आहेत. पण प्रत्येक वेळी एकटीनं मुंबईतल्या सर्व मोठमोठ्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यांपुढे जाताना मला खूप एकटेपणा जाणवतो. पाळीपाळीनं समितीच्या सर्व सदस्यांनी माझ्यासोबत यावं. तात्काळ सर्वांनी मान्यता दिली. त्यानुसार कार्यक्रम आखला. पहिल्या दौऱ्यात देसाई काकांनी संस्थेकरता रिक्षासाठी त्या निधीचा चेक श्री कृष्णा अय्यर यांच्या हस्ते आम्हाला दिला. छोटासा कार्यक्रम रेहाना भाईसाबच्या घरी झाला. पंतप्रधान कै इंदिरा गांधी यांना सल्ला देणारे श्री कृष्णा अय्यर यांच्या हस्ते तो चेक स्वीकारताना मला धन्य वाटलं. त्यांचं भाषण टेप केलं नाही याची खंत नंतर अनेक दिवस वाटत होती. त्यांचा आशीर्वाद, शुभेच्छा मला लाभल्या. धन्य झालो आम्ही. यावेळी पी.डी., छाया, अभिजित, सुबोध सोबत होते. नंतर दुसऱ्या वेळी मुंबईला पी.डी. आणि रजनी माझ्यासोबत आले. यावेळी स्त्री मदतनीस न घेता माझे कपडे धुणं व इतर कामं माझी मीच केली. पण थकवा खूप आला. दृष्टी ह्युमन रिसोर्सेस सेंटर व टाटा ट्रस्ट यांना भेटायचं निश्चित होतं. देसाई काकांना कळवलं. आम्ही येत आहोत. देणग्या मिळतील अशांच्या भेटीच्या वेळी ठरवून द्या. त्यांनी श्री बाळासाहेब ठाकरे यांची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न करतो म्हणून सांगितलं. आम्ही सर्वजण ऑल इंडिया इन्स्टिट्यूट हाजी अली येथे उतरलो होतो. दृष्टीच्या स्मिता नवरे व ज्योती सुभेदार, भाईसाबचे हुबळीचे मित्र व संस्थेचे देणगीदार श्री उमर साब यांच्या ओळखीच्या ज्योती सुभेदार यांची वर्ग सहकारी. उमर साबच्या सांगण्यानं त्या दोघी एकदा कदमवाडीला ट्रेनिंग सेंटर बघायला आल्या. कार्य त्यांना आवडलं. त्यांनी मी जेव्हा जेव्हा मुंबईला जात असे तेव्हा संस्थेची गरज विचारून भरघोस मदत केली. यावेळी पी.डी. रजनी बरोबर मी गेले तेव्हा त्यांनी महालक्ष्मी टेम्पल चॅरिटीज ट्रस्टचे अधिकारी श्री जाधव यांच्या भेटीची वेळ ठरवून दिली. त्या प्रचंड पायऱ्या चढून आम्ही गेलो. त्या गर्दीतही अगदी देवळात आतपर्यंत माझी व्हीलचेअर नेण्याची व्यवस्था करण्यात आली. श्री जाधव यांनी अर्ज स्वीकारला व नंतर 1,30,000 रुपये वसतिगृहाच्या फर्निचरसाठी पाठवून दिले. वोलकाट फाउंडेशनलाही त्याच दौऱ्यात आम्ही मिळून गेलो. तिथेही चांगला प्रतिसाद मिळून कदमवाडी प्रशिक्षण केंद्रासाठी 2 लाख रुपये मिळाले. कदमवाडीतील विद्यार्थ्यांना जसं घष्टत चालावं लागत होतं तसं उचगावच्या एवढ्या मोठ्या वसतिगृहात होऊ नये यासाठी या ट्रीपमध्ये कोणीही संस्थेला 50 व्हीलचेअर्स देणगी दाखल द्याव्यात असं मी त्या दिवशी सकाळपासून रजनी आणि पी.डी. जवळ घोकत होते. त्या दिवशी आम्ही एका हितचिंतकांकडे गेलो.
व संध्याकाळी 5 वाजता सहज रेहानाकडे फोन केला तर ती ओरडलीच, तू कुठे आहे सकाळपासून? बाहेर पडल्यावर एकदाही फोन करत नाहीस. श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या बंगल्यावर 7 वाजताची भेटीची वेळ आहे. देसाई काकांना तू कुठे आहेस हे दिवसभर न कळल्यानं तेही अस्वस्थ आहेत. आता तुम्ही शिवाजी पार्कला कसं वेळेत त्यांच्या बंगल्यावर पोहोचणार? आम्ही ताबडतोब निघतो. तू तसं देसाई काकांना कळव. एवढंच बोलून तिनं फोन ठेवला. चहा खाणं तसंच टाकून आम्ही परत गाडीत बसलो. संध्याकाळची प्रचंड गर्दी. देवाचा धावा करत गाडीत सर्वजण गप्प होतो. 7:30 वाजता आम्ही धडधडत्या अंतःकरणानं ठाकरेंच्या बंगल्यावर पोहोचलो. सुरक्षा व्यवस्थेच्या सोपस्कारातून आत बंगल्यात गेलो. कोणाला तरी ते मुलाखत देत होते. तिथूनच आपुलकीनं म्हणाले, थोडा वेळ थांबा, एवढी मुलाखत आटोपून घेतो. आम्हाला वेळ झाल्यानं ते भेटतात की नाही असं वाटत होतं. थोडा का ते सांगतील तेवढा वेळ थांबायची आमची तयारी होती. मुलाखत आटोपताच ते आमच्याजवळ आले. आस्थापूर्वक संस्थेचे फोटो पाहिले, माहिती ऐकली, बघितली आणि आमची गरज विचारली. शाळेच्या मुलांसाठी बस पाहिजे म्हणताच दिली. आणखी काय पाहिजे म्हणून विचारलं. आम्ही इतके आश्चर्यचकित झालो की आमच्या तोंडून क्षणभर शब्दच फुटला नाही. माझ्या मनाला शंका चाटून गेली. एवढी बस देऊन आणखी काय पाहिजे म्हणतात, म्हणजे हे आपली चेष्टा करत आहेत की परीक्षा घेत आहेत? पण शंकेचं निरसन त्वरित झालं. श्री ठाकरेंनी तिथं उपस्थित असलेल्या 2 सद्गृहस्थांकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, हे सुरेशदादा जैन आणि हे श्री गणेश नाईक. दुभती गाय दारात आहे तोपर्यंत तिचं दूध काढून घ्यावं. बोला, काय हवं ते हे दोघं देतील. आमच्या गरजा आमच्या जिभेवरच होत्या. आमच्या मुलांना सतत फिजिओथेरपीची गरज असते. त्यांचं साहित्य खूप महाग. 2-3 लाखांच्या साहित्याची गरज असली तरी आम्ही संकोचानं 1 लाखापर्यंतच फिजिओथेरपीचं साहित्य आणि 50 व्हीलचेअर्स मागितल्या. त्यांना देणगी दाखल त्या 6 जानेवारीला मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनी द्या. बस व सर्व एकत्रित देऊ असं त्यांनी सांगितलं. व्हीलचेअर्सच्या कंपनीचं नाव, पत्ता, फोन नंबर सर्व त्याच क्षणी घेतलं. फिजिओथेरपीचं साहित्य कोठून, कोणतं खरेदी करायचं हे आम्ही ठरवून बिल पाठवायचं ठरलं. त्यानंतर त्यांनी बसमध्ये कोणकोणत्या सोयी पाहिजेत म्हणून विचारलं. आम्हाला इतका आनंद झाला की जे घडतंय ते स्वप्न आहे की सत्य असा प्रश्न पडला. पहिल्या बांधकामाच्या टप्प्यात 40 विद्यार्थ्यांना प्रवेश देणार आहोत. तेव्हा त्यांना व्हीलचेअर सहित जागा होईल अशी बस पाहिजे आणि त्याला रॅम्प हवा, व्हीलचेअर चढवण्या उतरवण्यासाठी. एवढंच आम्ही बोललो. मग आम्हाला त्यांनीच सुचवलं की त्यात अशा अपंगांसाठी संडास बाथरूमची सोय हवी. एक झोपता येईल असा बेडही पाहिजे. कोल्हापूरला जाऊन गरजेप्रमाणे माप घेऊन बसचं डिझाईन आम्ही मुंबईला सामनामध्ये आमदार सुभाष देसाईंकडे द्यायचं ठरलं. श्री बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला इतका वेळ दिला, इतक्या प्रेमानं बातचीत केली आणि भरघोस मदत देऊ केली की त्याचा आनंद गगनात मावणारा नव्हता. तहान भूक सर्व विसरायला लावणारा होता. देसाई काकाजी पडद्यामागे असतात. त्यांना त्यांच्या नावाचा मी उल्लेख करते तेही आवडत नाही, पण त्यांनीच आमची आणि बाळासाहेब ठाकरेंची भेट घडवून देण्याची जबाबदारी श्री ठाकरेंकडे नोकरीवर घरच्यांसारखे असलेले श्री बाळासाहेब सावंत आणि त्यांची बहीण शुभा यांच्यावर सोपवली होती. ते आमच्यासोबत होते. त्यांचे शतशः आभार मानून आम्ही तृप्त मनानं राहण्याच्या ठिकाणी ऑल इंडियाच्या गेस्ट रूम मध्ये हाजी अली येथे परतलो. ताजबाबानं माझ्या दोन्ही प्रार्थना ऐकून पूर्तता केली. आता मला वसतिगृहाचं उद्घाटन होताच नागपूरच्या ताजबाबांना बोललेल्या नवस फेडायला जायला हवं होतं. त्या निमित्तानं आनंदवनलाही परत एकदा जाता आलं असतं. महेंद्र कुलकर्णी दिवसा संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रात नोकरी करत होते व रात्री आत्माराम अपार्टमेंट मधील प्रयोगशाळेत संशोधन करीत होते. रात्रीची जेमतेम 3-4 तास झोप घेत होते. स्वयंपाक, आंघोळ सर्व एकटे करत. अनेक वेळा उपाशी राहत. शरीरात रिझर्व्ह एनर्जी असते. रोज जेवायलाच पाहिजे असं नाही म्हणत, पण घरी चांगलं पक्वान्न खाताना घास आमच्या घशाखाली उतरत नसे. मग कोणाकडून तरी मी अथवा देशभतार नीता डबा आत्मारामवर पाठवीत असू. असं सारखं घडू लागल्यावर महेंद्र चिडले. तेव्हा मग मी माघार घेतली. घरी सर्वजण चेष्टेनं महेंद्रला माझा लाडकं बाळ म्हणून चिडवत, कारण त्यांच्या बाबतीत अनेक गोष्टीत मी नियमाला अपवाद करत होते. त्यांनी बोलायला लागावं,
श्रवणयंत्र न लावता त्यांना ऐकता यावं एवढीच माझी प्रबळ इच्छा होती. त्यात मुंबईच्या डॉक्टर हिरानंदानींनी माझ्या व अनुताईंच्या समोरच महेंद्र आयुष्यात कधीही बोलू शकणार नाहीत असं सांगितलं होतं. परंतु एक दिवस महेंद्रनी आनंदाची बातमी दिली. त्यांचा प्रयोग यशस्वी होत आहे आणि आमच्या समोर ते प्रयोग करून काही शब्द उच्चारू शकतील. त्याप्रमाणे एके रात्री मी, पीडी, देशभतार आणि महेंद्रच्या इच्छेनुसार माझी आई असे आम्ही आत्मारामध्ये जमलो आणि महेंद्रनी महाप्रयासानं आई, दीदी, पीडी असे शब्द उच्चारले. नंतर लवकरच कदमवाडी येथे सर्व प्रशिक्षणार्थी समोर तो प्रयोग केला. तेव्हा त्यांचं रेकॉर्डिंगही आम्ही केलं. सर्वांना आनंद होत होता महेंद्रना मिळत असलेल्या यशाबद्दल. यावेळी महेंद्र काही वाक्य बोलले. एकदा रंकाळ्यावर महेंद्र मित्रांबरोबर फिरायला गेले असताना तिथे त्यांना विनिता भेटली. त्यांची कहाणी ऐकून खूप रडली व महेंद्रच्या सुखदुःखात पत्नी या नात्यानं सहभागी होण्याची इच्छा तिनं महेंद्रजवळ व्यक्त केली. प्रयोग यशस्वी करून कायमस्वरूपी बोलता येण्यासाठी महेंद्रना अहोरात्र त्यांच्याजवळ राहून त्यांची काळजी घेणाऱ्या जीवनसाथीची गरज होतीच. महेंद्रनी होकार दिला आणि मला अनपेक्षितपणे ही आनंदाची बातमी दिली. मी विनिताला भेटले आणि महेंद्रच्या शारीरिक स्थितीची, कौटुंबिक पार्श्वभूमीची पूर्व कल्पना तिला दिली. तरी तिचा होकार ऐकून तिच्या मोठेपणानं मनाला समाधान वाटलं. त्यांच्या लग्नासाठी सर्वतोपरी सहाय्य करायचं मी ठरवलं. पण नेमकं त्याच वेळी आमच्या प्रयत्नांना यश मिळून श्री R.D. पाटील यांनी उचगाव वसतिगृहाच्या आवारातील उंच सकल जमीन सपाट करून घेण्यासाठी हायड्रोलिक बुलडोझर आम्हाला मोफत दिला होता. ठराविक मुदतीत त्यांचं काम पूर्ण करून घ्यायचं होतं. अंदाजे 2 लाखांचं ते काम होतं. मी माझं सर्व लक्ष त्यावर केंद्रित केलं होतं आणि त्याच आठवड्यात महेंद्रचं लग्न करायचं ठरलं. लग्नाची सर्व जबाबदारी मी रजनीवर सोपवली. नोंदणी लग्नासाठी महेंद्रची पालक म्हणून मीही सही केली. कदमवाडी येथे धार्मिक पद्धतीनं लग्न करायचं ठरलं. मी फक्त अक्षता टाकायला कदमवाडीत गेले. जेवायच्या आधीच उचगावहून फोन आला. त्यावेळी दिलीप राठोड नावाच्या एका प्रशिक्षणार्थीला उचगाव बांधकामावर देखरेख करण्यासाठी ठेवलं होतं. एका पायाला पोलिओ, पण कामाला जबरदस्त. फोनवर रात्री 10 वाजता तो सांगत होता, तुमची पाठ वळताच बुलडोझरचे ड्रायव्हर बुलडोझर नेऊ लागले आहेत, थांबायला तयार नाहीत. त्या रात्री गारठ्यात न जेवता त्वरित देशभतारांना सोबत घेऊन रिक्षानं उचगाव गाठलं. श्री R.D. पाटीलना फोन केला. त्यांनी ड्रायव्हरला सूचना दिली की काम संपल्याशिवाय आणि आमची परवानगी घेतल्याशिवाय बुलडोझर हलवायचा नाही. दुर्दैवानं सुरुवातीचे 2 दिवस काही लोकांनी आडकाठी केल्यानं बुलडोझरला काम न करता थांबावं लागलं होतं. 2च दिवसांपूर्वी मी अशीच वैतागानं रात्री नाईलाजानं जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर गेले होते आणि कृपया पोलीस संरक्षण द्या, आम्हाला आमच्याच जमिनीत बुलडोझर चालवायला लोक अडवणूक करत आहेत असं सांगितलं होतं. बुलडोझरचे ड्रायव्हर रात्रीही काम करायला तयार होते. जिल्हाधिकाऱ्यांनी मला शांत केलं आणि उद्या सकाळी तहसीलदार तुमच्या जागेवर येतील आणि बुलडोझरचं काम करून देतील, कोणी अडवणार नाही असं माझ्याकडील कागदपत्र व नकाशे पाहून उत्तर दिलं होतं. तरी त्या रात्री मी झोपू शकले नाही. आता परत या बुलडोझरच्या ड्रायव्हरला काय झालं होतं कोण जाणे. महेंद्रचं लग्न झालं त्या रात्री मी आणि देशभतार उचगावला रात्री बुलडोझर सुरू करायला लावून बसून राहिलो. जवळजवळ पहाटे घरी परतलो. मी झोपण्याऐवजी सरळ आंघोळीला गेले. आंघोळ नाश्ता करून एक मस्त झोप काढायची इच्छा होती. रजेवरच होते मी. बाथरूममध्ये असताना फोन वाजला. पहाटेचे 5 वाजले होते. आईनं फोन घेतला. फोनवर फक्त खोकण्याचा आवाज होता. आईनं ओळखलं. आत्माराममधून महेंद्रचा फोन असणार. लग्नाची पहिली पहाट. अशा फोनऐवजी महेंद्रची अर्धांगिनी झालेल्या विनिताचा आवाज फोनवर असायला हवा होता. बाकी काही फोनवर कळणं शक्य नव्हतं. काहीतरी प्रचंड भयानक घडल्याशिवाय महेंद्र असा फोन करणार नाहीत या विचारानं गडबडीनं मी बाथरूम बाहेर पडले. बाहेर पाऊस पडत होता. तशीच भाच्याला घेऊन आत्माराममध्ये गेले आणि महेंद्रनी लिहून ठेवलेली चिठ्ठी वाचली. पूर्ववैमनस्यातून विनिताला गुंडांनी चाकूचा धाक दाखवून पळवून नेलं. अश्रूंचा तिरस्कार करणारे महेंद्र रडत होते. आयुष्यात मिळालेला आधार, प्रेम पहिल्याच दिवशी हिरावलं गेलं. पुरुष असून ते आपल्या पत्नीचं संरक्षण करू शकले नाहीत याबद्दल ते स्वतःचा धिक्कार करत होते.
माझ्या पाठोपाठ हारून मामा आत्माराममध्ये आले. अशा संकटांच्या वेळी मला नेहमीच डॉक्टर सुनील कुमार लवटेंची आठवण होते व नेहमीच ते मला भक्कम आधार देतात. मी त्यांना फोन करून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आणि डॉक्टर लवटेंच्या कॉलेजवर गेले. ते स्वतः माझ्यासोबत जिल्हा पोलीस प्रमुखांकडे आले. पोलिसांची चक्र वेगात फिरली आणि 11 वाजेपर्यंत विनीता व तिला पळवणारे गुंड शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये आले. विनीताला मी आमच्या ताब्यात घेतलं. त्या पळवणाऱ्यांना पोलीस इतकं मारत होते की आम्हालाच दया आली. त्यांना मारू नका, सोडून द्या म्हणून पोलिसांना विनवलं तर ते मला रागावले. विनीतावर एकतर्फी प्रेम करणाऱ्यानं तो अविचार केला होता. शेवटी प्रेम म्हणजे चांगली भावनाची या कृतीच्या मुळाशी होती. त्यासाठी त्यांना सर्वांनी क्षमा करावी असं मला, महेंद्रना व विनीतालाही वाटत होतं. तक्रार परत घेतल्यावर त्यांना सोडून देण्यात आलं. पण नंतर अनेक दिवस मला अनेक फोन आले की तुम्ही हे योग्य केलं नाही. एका अपंगाचं पुनर्वसन करताना एका सुदृढ सुंदर मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. तो पांगळा तिला काय सुख देणार, वगैरे वगैरे. एक तर दोघे सज्ञान होते आणि निर्णय त्यांचा होता. दुसरं म्हणजे कोणाला कशात सुख आनंद वाटावा हा देखील ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला धमकीचे फोन आणि पत्रही आली, पण निनावी फोन आणि पत्रांची मला कधीच काळजी व भीती वाटत नाही. या प्रकरणामुळे आत्मारामध्ये महेंद्रची प्रयोगशाळा सुरू ठेवणं मात्र अशक्य झालं. त्यांनी थंड हवेच्या ठिकाणी पुढील प्रयोग करण्याची इच्छा व्यक्त केली. एकदा पाऊल उचलल्यावर ते पुढेच टाकायचं असतं या विचारानं मी आणि देशभतारांनी परत रजा काढली. विनीता सोबत होतीच. माझा भविष्य निर्वाह निधीतून कर्ज काढण्यासाठी डॉक्टर मोहनराव गुने यांनी वैद्यकीय दाखला देण्यास नकार दिला. अर्थात त्यांच्या मते त्यांनी माझ्या हितासाठीच तसं केलं. परंतु मी मात्र फक्त आजचा दिवस मी जिवंत आहे, उद्या कदाचित नसेनही या वृत्तीनं जगत आहे. मला भविष्य निर्वाह निधीची गरज नाही हे मी सांगूनही कोणाला पटत नाही. तेव्हा डॉक्टर सावनी चौगुलेंकडून वैद्यकीय दाखला घेऊन कर्ज हाती घेतलं. संस्थेनंही आर्थिक मदत दिली आणि आम्ही दिल्लीला गेलो. तिथून मेटॅडोरनं हरिद्वारला गेलो. ना ओळख ना पाळख, फक्त देवावर विश्वासून गेलो. आमच्या घरी पण कल्पना दिली नाही, पण मनातील श्रद्धेनं सत्य रूप घेतलं. एका धर्मशाळेच्या बाहेर वृद्ध पती पत्नी बसलेले होते. त्या धर्मशाळेत रात्री उतरलो. व्हीलचेअरला योग्य खोली, संडास, बाथरूम, स्वयंपाकघर सर्व होतं. सकाळी माता पिताजींना संस्थेची माहिती दिली. महेंद्रना औषधोपचारासाठी तिथे 2-3 महिने ठेवायचं आहे असं सांगितलं. अर्धसत्य बोललो. ते तिथे स्वतःवर प्रयोग करणार आहेत हे सांगितलं नाही. माता पिताजींनी त्वरित होकार दिला. अगदी नगण्य असं भाडं सांगितलं. ते भरून पावती घेतली. त्या खोलीत महेंद्रचा जगावेगळा संसार सुरू झाला आणि आम्ही त्वरित परत निघालो. कारण मुंबईत भाचीचं लग्न होतं आणि लग्नाला वेळेवर पोहोचणं आवश्यक होतं. परत येताना माझे डोळे नकळत भरून येत होते या विचारानं की यानंतर महेंद्रची भेट कोणत्या स्थितीत होईल. बोलू लागलेले शैलेंद्र भेटतील की दृष्टीही गेलेल्या महेंद्रना बघणं आपल्या नशिबी आहे. फक्त देवाकडे प्रार्थना करून आम्ही परतलो. सौ नीता आणि देशभतार यांच्यासारखे साथीदार नसते तर माझी कितीही प्रबळ इच्छा असूनही मला काहीही करता आलं नसतं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.